कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य, काय झालंय? बरा आहेस ना तू? काय काय झालंय काय नक्की? आता सुद्धा गडबडीत निघून आलास इकडे। घरात सगळं आनंदी वातावरण आहे, तुझा चेहरा असा का पडलाय? काय झालंय? बाबा काहीतरी चुकतंय। तिने आता इथून जायला हवं। त्याचं कोणी कुठे जायला हवंय? बाबा पारू, मला त्याच्या मदतीची खूप गरज आहे। मला तिला एका ठिकाणी पाठवायचं आहे। तू बघितलंस ना, आईने तिला दिशासोबत थांबायला सांगितलं। वर जरा नीट सांगशील का? कुठे जायला हवंय पारूला? बाबा ते मी तुला सगळं नंतर सांगतो। आता पारूचं जाणं खूप महत्वाचं आहे। तुला वाटतंय ना महत्वाचं आहे? हो, चल तुझं काम होऊन जाईल। खरंच? अहिल्याने पारूला दिशाजवळ थांबायला सांगितले ना? हो। मग अहिल्यानेच पारूला तिथून जायला सांगितलं तर बेस्ट। थँक्यू। ए स्टुपिड, तू आणि तो माजुरडा आदित्य, तुम्ही ना माझं काहीच बिघडवू नाही शकत। लोक ऑलरेडी हारलेले आहात। माझं आणि प्रीतमचं लग्न होणारच आहे, आणि एकदा का आमचं लग्न झालं की मग तो प्रीतम कुत्र्यासारखा माझ्या मागे शेपूट हलवत आयुष्यभर फिरत राहणार। आणि तो पावळट आदित्य, त्याला मी माझ्या कंपनीत माझ्या हाताखाली नोकर म्हणून कामाला ठेव। आणि मग तू माझे बाबू, तुझे तर मी काय हाल करते ना, तू बघ फक्त। जर डोक्यात तू माझ्या दिशा मॅडम, तुमची ही इच्छा कधीच पुरी होणार नाही, कारण तुमच्या मनात पाप आहे। ए फिलॉसॉफी चुप! तू ना मला शहाणपणा शिकवायचा नाही हा। तू असं एक काम कर, आज फॉर अ चेंज वॉचमनचा रोल प्ले कर। टीचर, बाप ड्रायव्हर, मुलगी वॉचमन, परफेक्ट। तिथे दारात थांबायचं, जी तुझी खरी जागा आहे। दारात थांबून लक्ष ठेवायचं, आणि हो, पळून नाही जायचं। आठवतं ना, देवी आईचा आदेश आहे। तिथे चुपचाप शांतपणे उभं राहायचं, पळून नको जाऊ। पारू, तू जायचं, पण सासू मग ती मला हेल्प करते ना। दिशा, आपल्याकडे मेकअप आर्टिस्ट आहेत, ते तुला तयार करतील। पारूला कंपनीच्या एका महत्वाच्या कामासाठी जायचंय, तिला जाऊ दे। जा तू पारू। अगं, कुठली तरी लढाई जिंकायला चालल्यासारखी काय करतेयस? जा आता पटकन जा। आणि तू पटकन रेडी हो। जा। दिशा, तुझ्या लग्नाच्या वेळी सरप्राईज प्लॅन केलं, मी रेडी। आदित्य अगदी बरोबर आणि प्रॅक्टिकल बोलतोय। इतके दिवस मी दिशाचं ऐकलं आणि किर्लोस्कर ग्रुपच्या विरोधात जाऊन माझंच नुकसान करून घेतलंय।
दिशा तिकडे लग्न करून मोकळी होईल. मला काय मिळणार आहे? नाही 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 नाही, पण किर्लोस्कर ग्रुपने खरंच मला मार्केटमध्ये सेटल होऊ नाही दिलं तर? आदित्य जे म्हणतोय तेच माझ्या फायद्याचं आहे. ही ना मला काही बरबाद केल्याशिवाय सोडत नाही. हॅलो, तुला मी ही सिटी सोडून जा म्हणून सांगितलं होतं. गेला नाहीस का अजून? डार्लिंग दिशा, तुझं सांगितलेलं मी ऐकणार नाही असं होईल का? आय एम नॉट इन टाउन. आता ना जरा काही दिवस या सगळ्यापासून लांबच राहा. माझ्या लग्नानंतर बघू तुझं काय करायचं ते. काय करायचं ते म्हणजे? दिशा, तुझ्यामुळे माझे खूप पैसे अडकलेत, खूप नुकसान झालंय माझं. ए इडियट, तुझ्यामुळे काय? तुझ्यामुळे? माझ्यामुळे काय नाही झालंय, तुझ्यामुळे झालंय. तुझ्या फ्लॉप बिझनेस आयडियाजमुळे झालंय, कळलं ना? बिझनेस करण्यासाठी काडीची जरी अक्कल आहे का तुला? कुत्र सुद्धा विचारत नाही तुला. पण माझ्यामुळे तुला फायनान्सच मिळत होते, ते पण तुझ्या तळभद्री आयडियाजमुळे टिकले नाहीत. नॉनसेन्स. त्यामुळे मी सांगते ना, थोडं चुपचाप ऐकायचं, थोडे दिवस शांत राहायचं. माझ्या लग्नानंतर जर मला तुझ्यात थोडं पण कॅलिबर दिसलं ना, तर मी मदत करेन तुला नवीन बिझनेस उभं करायला, कळलं? पावळट. दिशा, मी मूर्ख नाही तुझ्या भरोशावर राहायला. तू तुझी पोळी भाजून घेतलीस, मला फसवलंयस. पण आता मी येतोय. किर्लोस्करांची प्रॉपर्टी तुला काबीज करायची ना? नाही किर्लोस्करांच्या लग्नातून तुला हाकलून दिलं ना, तर नावाचा मीर नाही. इथे जरा कमी पडलं, इथे ब्लश ऑन थोडं जास्त आहे, इथेच जास्त करते. तर छान दिसत. सॉरी मी चुकून या रूम मध्ये आलो. सॉरी. ओ काय? आपलीच रूम आहे ही. आणि मी दामिनी आहे, तुमची बायको. तुम्हाला ओळखत नाहीये का? अरे बाप रे, दामिनी तू आहेस? मी ओळखलंच नाही तुला. सुंदर तर मी आहेच, पण या मेकअपमुळे अजून सुंदर दिसते वाटतं. काय हो, इतकी सुंदर दिसतेय का मी? दिसते ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.